मी ती प्रशासनाला सांगितली, पोलिसांना असं असं आहे बघा काय आहे. मी आरोप केले का नाही, जे आरोप आहेत ते सांगतील ना, कारण हे मुख्य कट रचणारा सूत्रधारच धनंजय मुंडे. अहो त्याच्यात त्यांनी आणखी सांगितलंय, 4-5 जणांचे बीडचे नाव घेतले, त्यात गंगाधर नाना काळकुटेचं पण नाव घेतलंय. ते म्हणले त्याला तर डुकरासारखंच उचलून नेतो, आणि मग डुकरासारखं नसतं ते फाळकाटात गुंतून तसंच देतो म्हणे त्याला. आरोपीला बोला ना, त्याच्या जीवाला धोका आहे, सरकारने त्यांना सुद्धा संरक्षण देणं गरजेचं आहे. इथं ते लय मोठं टोळकं आहे, हे सगळं मध्ये घेणं खूप गरजेचं आहे. आणि आमचे SP साहेब आम्हाला वाटतं असं आहे, ओरिजिनल आहे, काटाच करणार सगळ्याचा असं वाटतं, त्याच्यात काही दुमत नाही. कारण मी मराठा समाजाला त्यावेळेस सांगितलं होतं, तुम्हाला आता गॅजेट दिलंय, आता ही निवडणूक झाली की तुम्हाला 17 संस्थांचं ते पण सगळं देतो, म्हणजे जे तुमचं ही काय टेन्शन नाही, तुम्हाला सगळ्याला आरक्षणात घालतो मी, वर्षाच्या कोणाला ठूत नाही.